असं काय घडलं होतं की आपल्याला शोरूमला यायला लागलं होतं? तर मित्रांनो चला आपण सांगतो कसं काय आलतो. तर नमस्कार मंडळी, सकाळ सकाळी तुमचं स्वागत आहे आपल्या शेतामध्ये. आपण आलो आपलं ट्रॅक्टर नेण्यासाठी, कारण सकाळ सकाळी आलं तर सटल भरण्यासाठी आणि आपल्याला ट्रॅक्टर न्यायचं होतं वडायसाठी. एक टेली भरणं झाली, दुसरी चालू होती, एक वायर झालता. त्याच्यानंतर आपलं आणून येतं उभं केलं, तर थोडं काम करून घेतलं. डबल हे भरणं चालू होतं, त्याच्यामुळे आपण आधी रोटर मारून घेतलं. त्याच्यानंतर काढतायस मलाच पुढच्या ट्रॅक्टरवर बसावं लागलं होतं, म्हणून त्याच्यामुळे त्यातला काढतायस व्हिडिओ काय काढता आला नाही. त्याच्यामुळे आपण रस्त्यावर जे आलं तेव्हाच व्हिडिओ काढून घेतला मस्तपैकी. त्याच्यानंतर आपल्याला अर्जंट कॉल आलता, त्याच्यामुळे जायचं होतं आपल्याला नांदेडला. कशाला जायचं होतं? शोरूम मध्ये जायचं होतं. नेक्साच्या शोरूम मध्ये आलतो आपण. इथं आमच्या भाऊजीने गाडी बुक केली होती, ते बघण्यासाठी आलतो. आल्याले आपल्याला आधी चहा ऑफर केला. चहा झाल्याच्या नंतर थोडं बसावं म्हणलं आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं गाडीला. थोडं नवीन टॉप मॉडेल आपल्याला बघायची होती मधले, आणि त्याच्यानंतर आपली गाडी जाऊन बघायची होती. ही होती आपली बुक केलेली XL6 गाडी, आणि हे बघायसाठीच आम्ही आलतो. याच्या SSCचं काम चालू होतं. पुन्हा त्यातून निघालो आपण आणि नंतर आलतो सत्य गणपतीला, इथं दाभाड इथे. इथलं दर्शन घेण्यासाठी आलतो. इथं एवढी गर्दी होती की बस पाहायचं कामच नाही, चतुर्थी असल्यामुळं. बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि आम्हाला परत जायचं होतं. वारंग्यावर आलतो तर आम्ही जराशी नाश्ता पाणी केला. त्याच्यानंतर आलतो शेतामध्ये. कसा आहे ऊस मित्रांनो? तर कमेंटमध्ये सांगा. हे आपला 265 ऊस याने चालला होता, तर आपल्याला गॅगवाल्याला नेऊन सोडायचं होतं. तर मित्रांनो कसं काय नाही वाटलं की व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आपल्या पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र.